नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज किचन मराठीमध्ये. आज आपण करणार आहोत सोयाबीन मसाला. तर सोयाबीन मसाल्याला आपण सोयाबीन वडेही म्हणतो. तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. तर सर्वात आधी मी काय केलेलं आहे, 100 ग्राम सोयाबीन वडे घेतलेले आहे. हे मोठ्या साईजचे वडे आहेत. त्यामध्ये क्वालिटी असते 2-3 सोयाबीन वड्यामध्ये. तर मी मोठ्या साईजचे वडे घेतलेले आहे आणि या ठिकाणी मी गरम करून पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे. त्याने काय होतं, आपल्या सोयाबीन वड्याला चव छान येते. तर यामध्ये आता सोयाबीन वडे घालून आपण 10 मिनिट साधारण आपण याला भिजू देणार आहोत. म्हणजे हे आतपर्यंत छान असे भिजले जातात आणि सॉफ्ट होतात. आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊया आणि यासाठी लागणारा मसाले आपण करून घेणार आहोत. तर मसाले करण्यासाठी मी सर्वात आधी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे. लसूणच्या कळ्या घेतलेल्या आहे 10 ते 12, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, खडे मसाले घेतलेले आहेत. त्यामध्ये शहाजिरे, मिरे आणि लवंगा असे थोडेसेच घेतलेलं आहे. आणि मी 2 टोमॅटो इथं कट करून घेतलेले आहे. याची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे. तर सर्वात आधी आपण हे हिरवं वाटण करून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं, आपल्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आणि एक वेगळ्या चवीची वेगळी भाजी लागते. तर चला सर्वात आधी आपण हे सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि फिरून घेऊया. आता मी बिना पाणी घालता आधी फिरून घेतलेलं आहे. आता हे छान असं मिक्स करून घेऊया चमच्याने आणि यामध्ये एक अर्धा कप मी पाणी टाकणार आहे. म्हणजे आपली याची छान अशी पेस्ट तयार होईल आणि एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या भाजीला छान असं बाइंडिंग येईल. तर बघू शकते या ठिकाणी छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण टोमॅटोचे जे कट करून घेतलेले आहे त्याची प्युरी करून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीची आपण टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. आता लगेच आपण जे वडे आहेत ते चेक करून घेणार आहोत. बघू शकता या ठिकाणी आपल्या वड्यामध्ये पूर्ण वडे असे आतपर्यंत भिजले गेलेले आहे. ते मी तोडून दाखवते तुम्हाला, किती सॉफ्ट आणि असे मस्त भिजलेले आहेत आपले वडे आणि वड्याची क्वालिटीही खूप छान आहे. आता आपण काय करणार आहोत, हे वड्यातील जे पाणी असतं एक्स्ट्राचं ते पूर्ण हाताने पूर्ण असं प्रेस करून यातलं पाणी काढून घेणार आहोत, जेणेकरून आपण जेव्हा भाजी करू तेव्हा त्यामध्ये पाणी राहणार नाही आणि आपले वडे जास्त पानसट असे लागणार नाहीत. तर आता एका गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. त्यावरती आता आपण तेल टाकून घेऊया. साधारण मी 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे. तेल छान तापू द्यायचं आहे. तेल छान कडकडीत झालं की यामध्ये आता आपण एक तेजपान टाकणार आहोत, एक छोटा आणि एक मोठं. त्यामध्ये थोडंसं दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे. थोडेसे खडे मसाले टाकले की आपल्या मसाले वड्याला जे सोयाबीन वडा करणार आहोत त्याला छान अशी चव येते. आता आपलं तेजपान आणि दालचिनी छान झालेली आहे. त्यामध्ये आता आपण जे हिरवं वाटण केलेलं होतं कच्च्या मसाल्याचं ते टाकून घेणार आहोत आणि छान असं मंद गॅसवरती फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. साधारण 2 ते 3 मिनिट आपल्याला तेल सुटेपर्यंत हे मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे. अशी जर आपण ग्रेव्ही केली तर यामुळे काय होतं, जास्त ॲसिडिटीचा त्रास होत नाही. त्याच्यामुळे सायलेंट मसाले आपण यामध्ये टाकलेले आहे. तर 2 ते 3 मिनिट झालेले आहे. आपली ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो प्युरी टाकून घेणार आहोत आणि पुन्हा 1 ते 2 मिनिट आपल्याला हे पूर्ण मसाले छान फ्राय करून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत. बघू शकता मिक्स केल्याच्या नंतर आपल्या मसाल्याला रंग किती छान दिसतोय. एकदम हिरवा हिरवा असा मस्त रंग दिसतोय आणि याची भाजी खूप टेस्टी लागते अशा वाटणाची. तर आपले मसाले छान असे फ्राय झालेले आहे. त्याला तेल सुटलेलं आहे. यामध्ये आता सुके मसाले घालूया. 1 चमचा मी हळद घेतलेली आहे, 1 चमचा धना पावडर, 2 चमचे या ठिकाणी मी काश्मीरी लाल मिरची घालणार आहे. लाल मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. या ठिकाणी आता मी 2 चमचे घरी केलेला जो मसाला असतो, गरम मसाला, मिरच्या त्यामध्ये सर्व मिक्स असतं. हा घरगुती मसाला आहे. हा मी 2 छोटे चमचे घातलेले आहे.
आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि सर्व मसाले छान असे हलवून असे एकजीव करून आणि फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आपले मसाले फ्राय झालेले आहेत. आता यामध्ये मी शेवटला 2 छोटे चमचे गरम मसाला टाकलेला आहे. आता आपण पुन्हा हलवून घेऊया. आता यामध्ये आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून ठेवलं होतं ते यामध्ये टाकणार आहोत. मिक्सरच्या भांड्याला जे वाटण असतं ते वाया जात नाही. तर आत्ताला आपल्याला ह्या स्टेजला जेवढं पाणी घालायचं आहे, आपल्याला सुकं सोयाबीन करायचं आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी पाण्याचा वापर जास्त केलेला नाही. तर बघू शकता एवढंच आपल्याला पाण्याचा वापर पाणी टाकलेले आहे. आपण एवढंच पाणी टाकणार आहोत. आता आपण याला झाकण ठेवून छान असं शिजवून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी सोयाबीन वडे टाकून घेतलेले आहेत आणि हलवून घेतलेले आहेत. त्यावेळेस माझा कॅमेरा बंद राहिला, तो दाखवायचा राहिला. तर बघू शकता आपले सोयाबीन वडे टाकलेले आहे. छान आलटीपलटी करत मस्त आपण फ्राय करून घेतलेले आहेत. बघू शकता आपल्याला एवढेच मसाल्याला ग्रेव्ही पाहिजे. आपण जर कुठं बाहेर प्रवासाला गेलो तर तेव्हाही आपण ही भाजी नेऊ शकतो अगदी सहजपणे. तर आता आपण झाकण ठेवून आणखीन 2 मिनिट याला वाफ देऊन घेणार आहोत. म्हणजे आपले सोयाबीन वडे आपल्या मसाल्यामध्ये पूर्ण छान असे एकजीव होतील. तर बघू शकता छान असे आपले सोयाबीन वडे तयार झालेले आहे. ग्रेव्ही एकदम छान आपल्या सोयाबीन वड्यामध्ये सेट झालेली आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे आणि चव तर अप्रतिम आलेली आहे. तर बघू शकता आजची रेसिपी आपली एकदम खूप खमंग अशी छान तयार झालेली आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा. तर अशा प्रकारे आपली भाजी बनवून तयार आहे. त्यावरती आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया, म्हणजे आपल्या भाजीचं पूर्णत्व तयार होतं. आता आपण भाजी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. बघू शकता अशा प्रकारे आपल्या सोयाबीन मसाला वडा तयार आहे. तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.